जय शिवराय जय शंभूराजे. मित्रांनो, तर आज सकाळी उठल्यावर रॉयल बेकरीजवळ आलो. तेवढ्यात गौरव आला घ्यायला. गौरव म्हणे चाल बाहेर जायचं आहे. त्याला न विचारता लगेच गाडीवर बसलो. ते कसं आहे ना मित्रांनो, एवढं तर चालतंच. आणि राहिला जाण्याचा प्रश्न, तर तो बी कुठं वाईट जागेवर घेऊन जाणार नाही, मी बी कुठं जाणार नाही. त्याच्यासाठी संध्याकाळी केंद्रावर आलो. केंद्रावर आल्यानंतर घरी येऊन बघतो तर कुलूप होतं घराला. म्हणजे बाहेर जाण्याचा प्लॅन होता जेवायला. आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, आपण कसे जिथं फुकट तिथं प्रकट. मग काय, हाच डायलॉगवर अंमलबजावणी करत आमच्यासोबत पुढे आलो. एका गाडीवर एक नाही, दोन नाही, तर 5 जण बसलो होतो, कारण की सगळे मामा बांधले होतो. हॉटेलला आल्यानंतर चायनीजमध्ये मंचुरियन, सोयाबीन चिल्ली आणि नूडल्स खाल्ले. तेवढ्यात अंशमध्ये थंड प्यायचं. मग थंड पिण्यासाठी इथं आल्यानंतर तर सगळ्यांनी थंड पिलं. इथं तर बिल भरावंच लागणार होतं, कारण की थंड पिण्याचा प्लॅन हा माझा होता. एवढे पैसे खर्च झाल्यानंतर थोडंफार मनाला वाईट वाटत होतं. पण काय, मामा त्यांच्यासोबत लगेच ताक प्यायला आलो. माझ्या मामासारखे मामा भेटायला नशीब लागतं, आणि ते नशीब आपलं टॉपला आहे. आणि त्यासोबत रोहित शर्माची बॅटिंग पण बघायला भेटून गेली. मग काय, सगळ्यांसोबत घरी आलो. भेटूत मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे.